मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी अतिशय सूचक विधान केलं। नागपुरातील अधिवेशन अर्ध्यावर सोडून ते नाशिकला निघाले। उद्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून पुढची भूमिका घेणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। याआधी त्यांनी आपण नाराज असून या नाराजी संदर्भात अजित पवारांसोबत बोलण्याची गरज नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यानंतर आता ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। मंत्रिपद आलं आणि गेलं पण भुजबळ संपला नाही असा इशाराही त्यांनी दिला। त्यामुळे भुजबळ आता कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं। उद्या कार्यकर्त्यांशी बोलू, येवला लासलगावला जाऊ, येवला लासलगावला जाईन, लोकांशी बोलेन, समता परिषदेच्या पण कार्यकर्त्यांना भेटेन, नाशिकच्या कार्यकर्त्यांना भेटेल, बाकीचे जे आहेत जिल्ह्यातले सगळे जे आहेत इतर महाराष्ट्रातील त्या लोकांशी सगळ्यांशी बोलवेन, मग काय ते मी ठरवेन। ती भूमिका काय करायची ते मी कार्यकर्त्यांना विचारतो ना उद्या। नाही जाणार आता मी हजेरी लावून आलो। आता जाणार नाही नाही आता नाही जाणार। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? काल कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काय संपला नाही ना। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पड़ता? आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया, पार्टी ने अजित पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं। चलिए उनकी तरफ से भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे, पण भुजबळांनी यासाठी नकार दिला। आधी राज्यसभेवर जायचं होतं, आता जाण्याची इच्छा नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। राज्यसभेवर जाणं ही मतदारसंघातल्या लोकांची प्रतारणा ठरेल असं भुजबळ म्हणाले। असं आहे की 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर, तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही। आता काय म्हणतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल। दरम्यान अजित पवार भुजबळांची समजूत काढतील अशी माहिती राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। तर या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे। कमी जास्त हे होत असतं आणि नाराज राहणं साहजिक आहे। सिनियर लोक थांबल्यावर ती नाराजी येत असेल। पण नव्यांना संधी दिली त्याच्यामुळे नाराज आहेत, त्याचा असं तरी जाणवणार नाही, कारण सिनियर असतात ते नाराज होत नसतात आणि झाले तरी ती नाराजी पक्ष कुठूनही भरून काढत असतो। दरम्यान भुजबळांच्या नाराजी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली। भुजबळांनी मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला। तर ओबीसी नेते असल्यानंच भुजबळांना डावलण्यात आल्याचा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनीही केला। याचं निमित्त साधत सुप्रिया सुळेंनी भुजबळ आमच्या सोबत असताना त्यांचा आदर केला जात होता याकडे लक्ष वेधलं। छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे, पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं। ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू। फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसतंय। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही एकत्र असेस्तोवर साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे। त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची। छगन भुजबळांना डावलणं म्हणजे नेतृत्व संपवणं। ओबीसीची लढाई चढाई जे काही आंदोलन किंवा रस्त्यावर उतरणारा नेता कोणता होता, छगन भुजबळ होते। आणि अशा नेत्याला बाजूला सारणं म्हणजेच ओबीसी चळवळीला ब्रेक लावणं असा त्याचा अर्थ निघतो। आणि मला तरी असं वाटतं की हा ओबीसीवरचा अन्याय आहे,
केवळ भुजबळांना मंत्रिमंडळात न घेणं एवढ्यापुरता विषय आहे नाही, तर मला महाराष्ट्रातील तमाम ओबीसीवर झालेला हा अन्याय असं मी मानतो. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. रिस्क घेऊन ओबीसीचा ही इथं ओबीसी अडचणीत आहे अशी भूमिका घेणाऱ्या माणसांना डावलण्यात येतं आहे. मला वाटतंय हा अजितदादा पवारांचा हा जातीवादी चेहरा महाराष्ट्राला दिसतोय, कारण त्यांना रोहित पवारांना मंत्रिपद द्यायचं आहे, त्यांना जयंत पाटलांना सांगली जिल्ह्यातून मंत्रिपद द्यायचं आहे, म्हणून पडळकरांना किंवा भुजबळांना डावललं जातं. पडळकर भाजपचे आहेत, अजितदादांचे नाही आहेत. पडळकरांचं मंत्रिपद अजितदादांनी रोखून धरलंय, काय म्हणायचं? असंच मला म्हणायचंय की एक ज्येष्ठ ओबीसी समाजाचे नेते ज्यांनी आतापर्यंत सभागृहामध्ये ओबीसी समाजाची बाजू सातत्याने लावून धरली, समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे ही फार मोठी शोकांतिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.